नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर बघा, नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर 5 वाजले होते. 5 वाजेपर्यंत मी थोडंसं नॉर्मल आराम केला आणि त्यानंतर म्हटलं आता पटकन आवरूया, कारण अनु झोपली नव्हती. तिने सगळा पसारा करून ठेवला होता ना, हा रोज पसारा होतो. तर हे छान असं मंगळसूत्राने मी मिशोवरून मागवलं आहे. खूप सुंदर आहे, क्वालिटी एक नंबर आहे. लिंक पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. तर कालच्या व्हिडिओला बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज आले होते, पण तो डिलीट करावा लागला कारण मधला भाग आहे ना, मी त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचं विसरले. म्हणजे त्याला ॲक्च्युली व्हॉइस ओव्हर दिला होता आधीच, पण तो म्यूट झाला होता माझ्याकडून, त्यामुळे मला डिलीट करावा लागला तो आणि परत मी टाकला होता. पण काय परत जास्त व्ह्यूज नाही आले. चला ठीक आहे, इट्स ओके. तर त्याला म्हणलं पहिलं हॉलमधून आवरूया. बाहेर गॅलरीमध्ये पण तुम्ही पाहू शकता खूप पसारा केला होता. म्हणजे हे रोजचं 5 वाजताचं माझं रुटीन आहे. सकाळी किती पण आवरा सकाळी, पण संध्याकाळी हा होतो म्हणजे होतोच पसारा. कारण दिवसभर मग तिला एंटरटेनमेंट स्कूलमधून आल्याच्यानंतर काही नसते, त्यामुळे मग होतो म्हणजे होतोच पसारा. आता तो डायनिंग टीपॉय पण खराब झाला होता, कारण त्यावर दूध बिस्किट वगैरे खाते ती रोज. मग बघा, आता माझा ड्रेस बघितला मी नवीन घातला, तर बघा आता लगेच मला पण नवीन ड्रेस घालायचा, त्यामुळे लगेच गेली. आणि माझ्या नवऱ्याने जेव्हापासून हा प्रिंट काढायची मशीन इथं ठेवली ना, तेव्हापासून माझं पूर्ण हे टी व्हीचं युनिट आहे ना पूर्ण खराब झाले. सगळीकडे त्यांचे डॉक्युमेंट वगैरे, आणि त्याला मला हात पण लावू वाटत नाही का काय कारण ते सगळं त्यांचंच आहे. परत ते कुठं ठेवणार, परत रोजची स्कूलमधली प्रिंट वगैरे काढायला लागतात, त्यामुळे सगळं इथं तसंच आहे. आता ह्याला काय करू मला काहीही समजत नाही आहे. का हे उचलून दुसरीकडे मांडू, पण हे उचलून दुसरीकडे मांडलं तिथं सगळं मोकळं वाटेन खाली, अजिबात चांगलं वाटणार नाही. त्यामुळं तुम्ही सजेस्ट करा की हॉलमध्ये मी काय चेंज करू शकते. ह्याला मी रूममध्ये वगैरे ठेवू का, पण इथे खाली काय ठेवू ना. मग मला असं वाटतं की टिपॉय इथं ठेवला तर पण सोफ्याच्या पुढे टिपॉय छान दिसतं असं मला वाटते. सांगा नक्की तुम्हीच मला कमेंट करून. इकडच्या साईडला थोडंसं आहे ना, एक बॉक्स रिकामाच होता, त्याला आता कुठं ठेवू म्हणजे इथलच्या साईडला ठेवला. आणि त्यावर आहे ना पूर्ण अनुचं असं नाही का, तिला तुमच्याला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, सिक्रेट रूम सारखं बनवलं आहे ते, म्हणजे ती आपोआपच झालं. तर हे ना आम्ही हॉलमध्ये झोपतो, त्यामुळे ना तिकडं रूममध्ये न्या, परत संध्याकाळी हॉलमध्ये आणा, कोण येते आपल्या घरामध्ये, त्यामुळे मी सगळं तिथंच ठेवलं तसंच. पण त्यावर एकदम छान असं अनुचे टेडीज वगैरे ठेवणार आहे मी तिथं, थोडंसं डेकोरेटिव्ह असं काहीतरी करणार आहे. बाकी सकाळी किचन वगैरे आवरलं होतं, पण थोडंसं दिवसभर जे काही लागतं ते सगळं तिथंच ठेवा, म्हणून थोडंसं नॉर्मल खराब झालं होतं. चला म्हणलं एक हात तरी मारून घेऊया. एक हात मारला ना तरी पण थोडंसं मनाला समाधान वाटतं. बाकी खाली कांदे वगैरे थोडेसे खराब झाले होते, मग कालच ते निवडले होते, त्यामुळे मग ते कांदे पण थोडेसे असे बाजूला दिसत आहेत. आणि मला आहे ना हे एवढे डब्बे आहेत माझ्याकडे, तरी पण ते कमी पडतात, त्यामुळे मला तिथे ना थोडंसं असं पिशवीमध्येच ठेवावं लागत आहे आता सध्या तरी. बाकी फ्रीजवरचं धुवून टाकलं होतं, त्यामुळे मग ते मला आता ठेवायचं होतं त्यावर, पण ते काही थोडंसं खराब झालं, त्यामुळे तिथे एक ठिकाणी शिवावं लागेल मला आणि त्यानंतर तिथे टाकावं लागेल, त्यासाठी ते राहिलं आहे. बाकी ते हॉलमध्ये किचनमध्ये आवरलं. आता मी आले आहे बेडरूममध्ये. अनुचं टेंट हाऊस पण सगळं तिथंच आहे. सध्या अनुचं टेंट हाऊस हे आमचे कपडे सुकण्यासाठी उपयोगाला येत आहे, कारण पाऊस पडत आहे, त्यामुळे कपडे सुकण्यासाठी आमच्याकडे इथे हे स्टँड नाही आहे कपडे सुकण्याचं, त्यामुळे त्यावरच टाकते. जर थोडेसे नॉर्मल कोमट म्हणजे थोडेसे नॉर्मल त्याला सर राहिले असेल तर फक्त त्यावर टाकते थोडं, म्हणजे एक रात्रभर, कारण इथलचा फॅन चालू असतो कंटिन्यू रूममधला. तर आता बघा, बेडशीटचं धुतलं होतं, त्यामुळे मग इथे चला बेडशीट पण सुकलं होतं छानपैकी, कारण आज बऱ्यापैकी ऊन पडलं होतं. तुमच्याकडे पाऊस गेला आहे की नाही नक्की सांगा. म्हणजे आता मला वाटते उद्या का परवा दिवशीपासून सांगितलं आहे परत पाऊस, आता काय माहिती कसं आहे काय होतं आहे. चला बघा, इथे आहे ना अनुचं चाललं आहे की विन करायचं, कारण तिला आता आजकाल आहे ना थोडंसं फॅशनमध्ये राहायला खूप जास्त आवडते, त्यामुळे ती विन वगैरे करत आहे बघा. म्हणजे तिचं वेगळं, माझं अजिबात लक्ष नव्हतं, पण एडिटिंग करताना मला दिसत आहे, तर मला स्वतः हसा येत आहे की तिचं इतकं शायनिंग करते आजकाल. म्हणजे मुलांना जसं कळलं ना तसं इतके प्रो होत जातात ना ते आपल्यापेक्षा जास्त. आणि तिला हिंदी तर इतकी येते ना की मला शब्द येत नाही, असे तिला येतात शब्द. तिला मागाशीच म्हणलं होतं जा तू हॉलमध्ये, मला इथलचं झाडून घेऊ दे, कारण सगळे मग कचऱ्यामध्ये ती तशीच थांबते, म्हणून तिला म्हणलं जा तू मला आवरू दे इथलचं. त्यामुळे मग ती गेली आहे. थोडेसे कपडे वगैरे सगळं मी इथं टाकलं होतं, कारण बेडवरचं अनुला स्कूलला सोडवं जाताना परत दुसरे कपडे घालावं लागतं. घरी आल्याच्यानंतर मला ते मोठे कपड्यात जमत नाही, कारण गरम पण व्हायला लागले, त्यामुळे मग ते कपडे सगळे काढले होते. अनुचे पण कपडे स्कूलमधून आल्या चेंज करावं लागतात, त्यामुळे मग ते सगळे इथंच ठेवले होते. चला म्हणलं ते आवरूया. मग झाडून घेतलं,
पुसून घेतला आणि तेवढ्यात मिस्टर पण आले होते. मग त्यांना भूक लागली होती. ते म्हणले मॅगी कर छान व्हेजिटेबल्स वगैरे टाकून, कारण मग हेल्दी पण झालं पाहिजे आणि थोडंसं चटपटीत पण झालं पाहिजे. त्यामुळे इथे मी छान अशी 2 पॉकेटची मॅगी बनवली, कारण सगळ्यांनाच होईल म्हणलं. अनुने तर रोल खाल्ला होता, त्यामुळे मग अनुसाठी नाही बनवली. तिला अजिबात आवडत नाही आता, एवढ्यात नाही. तर पहिले खूप खायची ती, पण आता एवढ्यात नाही आवडत. ठीक आहे म्हणलं चला. मग मॅगी पोटभर खाल्ली. मग संध्याकाळी त्यांना म्हणलं फक्त समोसेच आणा सगळ्यांसाठी, बाकी चपाती भाजी सकाळची होती थोडीशी. मग आज काही ह्याच्यावरच भागवलं आणि थोडंसं मला पण सुकून तेवढाच एक दिवस स्वयंपाक नाही म्हणून. अनुला तर समोसा खूपच जास्त आवडतो, तिने पण फक्त समोसाच खाल्ला. आणि मग आजपासून मी महाभारत बघणार आहे. 1000 एपिसोड म्हणजे 1000 दिवस मी महाभारत बघणार आहे. आज मी बऱ्यापैकी बघितले आहेत. आता रिव्ह्यू वगैरे तुम्हाला नक्की देईल मी. तुम्ही पण नक्की पहा, जर पाहत नसाल तर. खरंच खूप जास्त उपयोगाचं आहे हे. यामधून खूप जास्त शिकायला पण भेटतं आपल्याला आणि आपलं नॉलेज पण डेव्हलप होतं. त्यामुळे मी आजपासून रोज महाभारत बघणार आहे. मी रामायण सगळं बघितलं आहे, फक्त महाभारत आता बघणार आहे. आणि हे साडी आणि हा ड्रेस आहे ना, मी मिशोवरून घेतला आहे. लिंकसाठी कमेंट करा. ह्याचं पण शूट करून घेतलं. ह्या दोन्ही पण साड्या मी मिशोवरून घेतल्या आहेत. ही मध्ये खूप जास्त ट्रेंडिंगला होती. चला मग आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा. बाय.